नमस्कार. हा व्हिडिओ आहे माझ्या सर्व यूट्यूब आणि त्याचबरोबर फेसबुक, इंस्टाग्राम या तिन्ही परिवारांसाठी. तर ॲक्च्युली आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं वेगळं आहे. जसं की आपल्या कंपनी एक नेक्स्ट लेवलमध्ये काम तर करतच आहे, की आपण डिस्ट्रीब्युटर वाईज काम करत आहोत. परंतु जे कोणी इच्छुक असे काही समाजामधील कॅन्डिडेट्स असतील, म्हणजे की ज्यांचं जनरल शॉप आहे किंवा ज्यांचं एक छोटं साड्याचं दुकान आहे किंवा ज्यांचं एक छोटं हॉटेल आहे, की जे ज्यांच्या काउंटरवर आपले सगळे प्रोडक्ट्स ठेवू शकतात, विकू शकतात, अशा लोकांसाठी आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे. कारण मॅन्युफॅक्चरिंग हा जो पार्ट आहे तो अतिशय डिफिकल्ट आहे. यामध्ये मशीन्स, त्याचबरोबर त्याचबरोबर लेडीज जेंट्स म्हणजे कोणतेही, त्याचबरोबर पूर्ण मॅनेजिंग, रॉ मटेरियल, हवामान, लाईट या सर्व गोष्टी खूप जास्त महत्वपूर्ण ठरतात मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. आणि अतिशय अडचणी आम्हीही असं बऱ्याच वेळेस अनुभवलं आहे, की अगदी आम्हाला 5-5, 6-6 दिवस युनिट बंद ठेवावं लागले आहे मशीनच्या अडचणींमुळं, वातावरणाच्या अडचणींमुळं. त्याच्यामुळे जर तुम्हाला रेडीमेड प्रोडक्ट्स आणि तेही अतिशय चांगल्या दर्जाचे, घरगुती आणि त्याचबरोबर हँडमेड जर पाहिजे असतील, तर तुम्ही निश्चित स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आम्हाला संपर्क करू शकता आणि याची विस्तृत माहिती घेऊ शकता. याच्यासाठी काही तुम्हाला फ्रँचायझीस फीस वगैरे नाही आहे, परंतु कंडिशन असं आहे की तुम्ही जोही माल घेताय त्या मालाचं तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट करावं लागेल, ट्रान्सपोर्ट चार्ज वेगळा द्यावा लागेल, हँडलिंग चार्ज वेगळा द्यावा लागेल. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या याच प्रोडक्टमध्ये अतिशय चांगलं सोशल मीडिया मार्केटिंग करून किंवा त्याचबरोबर तुमच्या ज्या संपर्कात लोक आहेत त्यांच्याबरोबर एक चांगलं मार्केटिंग करून तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने हे प्रोडक्ट्स विकू शकता, अधिक नफा मिळवू शकता. आता मी फ्रँचायझीस मॉडेल का बोलले नाही, कारण काही यूट्यूबर असे आहेत की ज्यांनी स्वतःचं अगोदर कुकिंगचं यूट्यूब चॅनल होतं, मग त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं, त्यानंतर या यूट्यूबच्या सबस्क्रायबर जे आहेत त्यांना घेऊन असं सांगितलं की नाही हो, आम्ही तुम्हाला फ्रँचायझीस देतोय, मग तुम्ही हे मटेरियल घ्या. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हे फ्रँचायझीस मॉडेल जे आहे ते नेक्स्ट लेवलला फायदेशीर आहे, परंतु ग्राउंड लेवलला मुळीच नाही. जसे की आपले प्रोडक्ट्स आहेत मसाले, अचार, पापड, स्नॅक्स, या सर्व प्रोडक्ट्स मध्ये जर तुम्ही एक मोठं आउटलेट घेऊन बसाल मार्केटमध्ये, तर तुम्हाला चांगला रेव्हेन्यू होणार नाही. त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा दुकानावर जातो, म्हणजे साधारण आपण किराणा शॉपवर जातो, तिथे अमर्यादित असंख्य प्रोडक्ट्स असतात जे की आपल्या डेली नीड्स असतात. मग आपण ते सर्व प्रोडक्ट्स इथून घेतो आणि त्या दुकानदाराचा चांगला रेव्हेन्यू होतो. परंतु जर तुमच्या आउटलेटवर म्हणजे तुमच्या दुकानावर फक्त मर्यादित, म्हणजे आता सध्या माझ्या प्रोडक्टची 29 प्रोडक्टची माझी रेंज आहे आत्ता. मेजर त्यातले कमी आहेत, परंतु त्याचे बरेचसे व्हेरियंट आहेत, छोटे मोठे. कोणाला 200 ग्रॅम पाहिजे, कोणाला 500 ग्रॅम, कोणाला 1 किलो, आणि हॉटेल लाईनवाल्यांना 5 किलो समजा, त्याच्या पुढे तर कोणी जात नाही. तर असं तुम्ही समजा 27-28 प्रोडक्ट्समध्ये तुम्ही एक स्वतःचं आउटलेट घेऊन बसाल, तर तुमचा रिव्हेन्यू चांगला होईल का? म्हणजे तुमची देवाणघेवाण चांगली होईल का? मुळीच नाही. कारण त्यात तुमचं भाडं आहे, त्याचबरोबर तुमचं स्वतःचा पण पगार आहे. जर कोणी, सध्या तर हेल्परची आवश्यकता नाही, परंतु फ्युचरमध्ये जर तुम्ही एखादा हेल्पर ठेवला तर तो हेल्पर आहे. मग या सर्वांचं मेंटेन तुम्हाला कसं होणार? तर मुळीच होणार नाही. सर्वजण असं ॲड बघून किंवा मग त्यांचं सोशल मीडिया मार्केटिंग बघून स्वतः फ्रँचायझीस घेतात, पैसे भरतात, मग त्याच्यानंतर मटेरियल घेतात. परंतु व्यवसायामध्ये या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, की व्यवसायामध्ये त्याचं फ्युचर काय आहे, कारण कसं आहे, प्रत्येक प्रोडक्ट्सला एक चांगलं भवितव्य, प्रत्येक व्यवसायाला एक चांगलं भवितव्य असणं खूप गरजेचं आहे.
त्याच्यासाठी तुम्हाला याचा अगोदर अभ्यास करावा लागेल. त्यांनी व्यवसाय सुरू केला म्हणून किंवा ह्या दुसऱ्यांनी व्यवसाय सुरू केला म्हणून तुम्ही व्यवसाय सुरू करता, तर ते अतिशय चुकीचं आहे. कारण याच्यामध्ये खूप उन्हाळे पावसाळे असतात, अगदी शुद्ध साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे. तर तुम्हाला या सर्व गोष्टी अवॉइड करायच्या असतील तर तुम्ही अगदी छोट्या म्हणजे 0 लेवल पासून सुरू करा. नसता आजकाल मार्केटमध्ये कसं आहे, कंपनी आहे प्रायव्हेट लिमिटेड, तिचा खूप मोठा विस्तृत असा समजा कारभार आहे. परंतु ऍक्च्युली मित्रांनो याच्यामध्ये असतं काय, की तुमचं आउटगोईंग किती आहे, इनकमिंग किती आहे, तुमचं मेंटेनन्स किती आहे, हेच काही काही कंपनीला सांभाळलं जात नाही. आणि हे वास्तव आहे. कंपनी आहे प्रायव्हेट लिमिटेड, त्यामध्ये प्रायव्हेट लिमिटेड म्हटलं की त्यात खर्च जास्त, त्यात डॉक्युमेंटेशन जास्त, या सर्व गोष्टी आल्या. मला असं म्हणायचं नाही की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ह्या सर्व लॉसवर काम करतात, असं मुळीच नाही. परंतु मी अगदी जवळून असे बरीचशी उदाहरणं बघितली आहेत की जी सुरुवातीलाच प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि वास्तवात मात्र रिव्हेन्यू काहीच नाही. तर असं नको व्हायला. त्याच्यासाठी तुम्ही अभ्यास करून, आणि एक विशेष म्हणजे प्रत्येक वेळेस असं नसतं की आपण कुणाच्या सपोर्टनीच व्यवसाय करतो, मुळीच नाही. मी जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हा मी अगदी स्वतः केंद्रबिंदू होऊन व्यवसाय चालू केला. म्हणजे व्यवसाय सुरू करणं म्हणजे फक्त प्रोडक्ट बनवणं नाही मित्रांनो, मैत्रिणींनो. तर व्यवसाय सुरू करणं म्हणजे त्याचा तुम्हाला डीप स्टडी, सखोल अभ्यास असणं खूप गरजेचं आहे की याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं, त्याचबरोबर याचं मार्केटिंग कसं, आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही काय मार्केटला देताय, हे खूप गरजेचं आहे. मग आता जर खरं ऍक्च्युली मला तर असं अगदी वेगळेपणाने सांगावं वाटतं की व्यवसाय त्याच लोकांनी करावं की ज्यांनी जो व्यवसाय चूज केला आहे, जो व्यवसाय निवडला आहे, त्याचं डीप नॉलेज त्यांना पाहिजे, त्याचं स्किल त्यांच्याकडे पाहिजे. कारण हा सर्व जो व्यवसाय चालतो तो स्किलवर आहे. तो तुमच्या व्यवसाय हा, अगदी साध्या भाषेत सांगते तुम्हाला, व्यवसाय हा आपल्या ब्लड मध्ये पाहिजे. म्हणजे आपल्याला तो कितीही पदार्थ खराब झाला तर त्याला आपण रिपेअर कशा पद्धतीने करू शकतो, किंवा ह्यातल्या ज्या कमी आहेत त्या आपण कशा पद्धतीने दूर करू शकतो, हे सर्व सखोल नॉलेज आपल्याला व्यवसायामध्ये पाहिजे. मी जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हा मला अतिशय अडचणी आल्या, खूप 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 म्हणजे अगदी सांगता येणार नाही एवढ्या. परंतु हे कुरुक्षेत्र आहे मित्रांनो. इथे तुम्ही येऊ शकता, इथून तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. कारण तुम्ही इन्व्हेस्ट केलेलं असतं, तुम्ही मार्केटमध्ये उतरलेला असतात, आणि शिवाय तुमच्यावर अवलंबून तुमची टीम असते. बहुतांशी व्यवसाय करताना आपल्याला हे गोल कधीच ठेवावं लागत नाही की आपल्याला फायदा किती होतोय. म्हणजे व्यवसायामध्ये तर आवक जावकची ही स्थिती आपल्याला कायम चांगल्या पद्धतीने मेंटेन करावी लागते. परंतु व्यवसाय तुम्ही याच्यासाठी सुरू करा की तुम्ही तुमच्या समाजासाठी काय करताय, त्या व्यवसायामधून तुम्ही तुमच्या बरोबर किती लोकांना इन्क्लूड करताय, किती लोकांना तुम्ही काम देताय, किती लोकांसाठी तुम्ही चांगला विचार करताय. समाजसेवा आणि व्यवसाय निश्चित हे 2 वेगवेगळे क्षेत्र आहेत. परंतु व्यवसाय करत असताना आणि मोस्टली फूड मॅन्युफॅक्चरिंग मध्ये किंवा फूडच्या रिलेटेड बिझनेस मध्ये हा तुम्ही व्यवसाय असा म्हणून पहा की हे फार पुण्याचं काम आहे. कुणाला काही आपण एखादी वस्तू खाण्यासाठी देतो म्हणजे हे फार पुण्याचं काम आहे. आणि असं मला तरी वाटतं, हा जो एवढा जगभरचा संघर्ष आहे तो अगदी आपल्या पोटासाठीच आहे. साध्या भाषेत सांगायला म्हणजे आपण आपल्या उपजीविकेसाठीच एवढा सगळा खटाटोप करतोय. मग त्याच्यासाठी आपल्याला त्या गोष्टींमध्ये स्किल पाहिजे की आपण आपल्या लोकांना काय देतोय. कसं आहे, हे जीवन क्षणभंगूर आहे. जे आपण काम करतोय कदाचित ते आज आहे उद्या नाही, परंतु तुम्ही आजसाठी ते काम बेटर, बेस्ट, दी बेस्ट करा, तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता. यश किंवा त्या यश आणि डेव्हलपमेंट याची परिभाषा फार वेगळी आहे.
कदाचित ती आणखी कम्प्लिटली मलाही समजलेली नाहीये, कारण मला तरी वाटतं माझं काम आणखी तेवढ्या नेक्स्ट लेवल पर्यंत मी घेऊन गेलेले नाहीये. परंतु माझा निश्चित विश्वास आहे की मी आज तरी काम बेटर करेल. आणि उद्याचं तर पर्सनली मला असं वाटतं उद्या काय आहे किंवा म्हणजे उद्याच आपणच आहोत की नाही हे माहिती नाही. कारण माणसाचं जीवन हे मला तरी वाटतं फार क्षणभंगूर आहे. मग तशा पद्धतीने आपल्याला व्यवसाय जो आहे आजसाठी बेटर करायचा. रोज आपण काय म्हणायचं की मला आज खूप चांगलं करायचं, मग उद्या म्हणायचंच नाही, अगदी रोज म्हणायचं की माझा आज मला द बेस्ट करायचं आहे. आपल्याला काय चांगलं करता येईल, याच्यामध्ये आपल्याला काय नवीन नवीन नीती यूज करता येतील जेणेकरून आपला व्यवसाय चांगला चालेल. आता तुम्ही म्हणताल की व्यवसाय आपण लगेच सुरू करायचं म्हणजे आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो किंवा स्वतः आपण पॅकेजिंग करू शकतो, स्वतः वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतो. मित्रांनो, मैत्रिणींनो, हा फार मोठा म्हणजे खूपच वॉस्ट असा प्रकार आहे आणि हे खूप कठीण काम आहे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे. ऍक्च्युली मलाच कधी कधी या गोष्टीचा खूप त्रास झालेला आहे, होत आहे आणि कदाचित फ्युचरमध्ये होईल सुद्धा. परंतु मी तेवढ्या स्किल्स माझ्यामध्ये डेव्हलप करून घेतल्या की मी हे सगळं काही कसं सांभाळू शकते. म्हणून तुमच्यासाठी तर अतिशय सुवर्ण संधी आहे की तुम्ही फ्रँचायझी टाईप्स परंतु फ्रँचायझीज नाही. तुम्ही अगदी तुम्हाला वाटेल तेवढं मटेरियल घेऊ शकता आणि तुम्हाला त्याच्यामध्ये रिप्लेसमेंटची सुद्धा पॉलिसी आहे आफ्टर एक्सपायरिंग. परंतु त्याच्यासाठी काही टर्म्स कंडिशन्स आहेत. ह्या सविस्तर तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्याला निश्चित तुम्ही त्या नंबरवर कॉल करा आणि कॉल करून हे सगळं काही डिटेल्स जाणून घ्या. तुमच्यासाठी खूप सुवर्ण संधी घेऊन मी आलेली आहे की एवढे चांगले प्रोडक्ट तुम्ही तुमच्या शहरात, तुमच्या खेड्यात, तुमच्या गावात अगदी कुठेही विकू शकता आणि तुम्हाला तुमच्या घरपोच डिलिव्हरी मिळेल. परंतु ते तुम्हाला बिग कॉस्ट असेल, म्हणजे त्याचं तुम्हाला ट्रान्सपोर्ट चार्ज पेड करावा लागेल. परंतु प्रोडक्ट मध्ये तुम्हाला अगदी भरघोस सूट आमच्याकडून मिळेल, भरघोस नफा मिळेल, जेणेकरून तुम्ही ते चांगल्या पद्धतीने विकू शकता, चांगल्या पद्धतीने तुमची डेव्हलप करू शकता. आणि याचं तर मी आज ऍक्च्युली मीच युट्यूबवर फार नवीन आहे. याचं तर मी तुम्हाला आज फक्त एक ग्राउंड लेवलचं म्हणजे अगदी वरवरची माहिती सांगितलेली आहे. इथून पुढे मी जसं कंटिन्यू युट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येईल की जेणेकरून ते तुमच्यासाठी व्यावसायिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे असतील. आणि हे काम अविरतपणे तुमच्या मदतीने किंवा आमच्या चांगल्या नियोजनाने निश्चित पुढे जाईल. आशा करत आहे. व्हिडिओ फार मोठा झालेला आहे, त्याच्यामुळे आजच्यासाठी तरी इथे थांबते. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.